मित्रांनो, गुरुचरित्राचा हा अध्याय आपल्या घरातल्या सर्व बाधा, सर्व रोग, आजार सर्व काही दूर करतो. आपले रक्षण करतो. आपल्या घराच्या भोवती, आपल्या परिवाराच्या अवतीभोवती एक स्वरक्षण कवच निर्माण करतो. मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे अनुभव, चमत्कार माहीतच असतील. जेव्हा आपण संपूर्ण गुरुचरित्र 7 दिवसाचे संपूर्ण नियमांचे पालन करून करतो, तेव्हा त्याचे फळ सुद्धा तेवढेच मोठे आपल्याला मिळते. सर्व इच्छा पूर्ण होतात, सर्व मनोकामना पूर्ण होतात. परंतु आजकाल या धावपळीच्या जीवनात, धकाधकीच्या जीवनात, नोकरी व्यवसायासाठी धावपळ असते म्हणून वेळ मिळत नाही, नियमांचे पालन होत नाही. आणि मग गुरुचरित्र करण्याची इच्छा तर सगळ्यांना असते, पण जमत नाही. काही चूक होईल याची भीती मनात असते. मग याच्यासाठीच गुरुचरित्राचे वेगवेगळे अध्याय आहेत, त्याचे वेगवेगळे लाभ होतात. तसाच एक अध्याय आहे जो फक्त आणि फक्त रोग, आजार, रक्षण, स्वरक्षण, बाधा दूर करतो, अडचणी दूर करतो. आणि ज्यांना एन्झायटी असते, कसली तरी भीती असते, मृत्यूची भीती, आजारांची भीती, ती भीती सुद्धा हा अध्याय दूर करतो. हा अध्याय महिला, पुरुष, शिकणारी मुलं कोणीही वाचू शकतात. याचे कोणतेही नियम नाही. फक्त हा अध्याय तुम्हाला सकाळी अंघोळ करून वाचायचा आहे. काहीच खायचं नाही, प्यायचं नाही. पहिले अंघोळ झाल्यानंतर हा अध्याय वाचून घ्यायचा. आता सकाळीच का वाचायचा? कारण दिवसभर आपण संध्याकाळी वाचला तर दिवसभर आपल्याला इकडे जाणं, तिकडे जाणं, कोणाला स्पर्श करणं, काही खाणं, कोणाच्या घरी जाणं, त्यामुळे आपण अशुद्ध होतो. मग आणि सकाळी आपण अंघोळ केल्यावर शुद्ध असतो, म्हणून सकाळीच हा अध्याय वाचून घ्यायचा. बाकी याचे कोणतेही नियम नाही. 1 महिना, 2 महिने, 3 महिने आपण अध्याय वाचत आहेत तोपर्यंत नॉनव्हेज खाऊ नका, बस. बाकी तुम्ही पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने हा अध्याय वाचा. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 14वा अध्याय, जो स्वरक्षण करतो, बाधा दूर करतो, रोग आजार दूर करतो आणि खास म्हणजे मृत्यूचे भय दूर करतो. नक्की वाचा. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. धन्यवाद.